गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या कॉप स्टार वाईन्स या चॅनलमध्ये. तर आज होता माझा सुट्टीचा दिवस. मी विचार केला आज मी आराम करेन, पण बघतो काय माझं लक्ष गेलं किचन मधल्या त्या मोठ्या ढिगाऱ्या भांड्यांकडे. मग काय ऑप्शन एकच होता, तुम्ही भांडी घासा, घर स्वच्छ ठेवा. मी ऑप्शन एक निवडला, तो होता भांडी घासायचा. मला भांडी घासायला अजिबात आवडत नाही, पण मी भांडी घासत 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 स्वतःच्या हाताच्या रेषा पण घासल्या. पण नाही, मी इथेच थांबणार नव्हतो. भांडी भले घासावी लागली, पण माझ्या डोक्यात विचार होता काहीतरी आज प्रोडक्टिव्ह करणे. मग काय प्रोडक्टिव्ह करण्याच्या नादात मी भांडी घासण्यात एवढ्या धुंद झालो की माझ्यासाठी आजूबाजूचं जग नाहीच झालं. गुड इव्हनिंग तुम्हा सर्वांना. आज मी खूप फ्रेश आहे, खूप फ्रेश आहे, कारण की आज जवळजवळ मी 12 ते 13 तास झोपलो. भरपूर दिवसानंतर माझी अशी झोप झाली आहे, त्यामुळे खूप फ्रेश वाटतंय. आज दिवसभर काहीच नाही केलं, फक्त झोपून उठलो, थोडं घरचं काम केलं, कारण की आई बाहेर गेली होती तर घर स्वच्छ ठेवण्याची जिम्मेदारी माझी होती. थोडाफार भांडी वगैरे घासली, जेवण वगैरे बनवलं आणि जे ताणून झोपलो ना, काय सांगू तुम्हाला. एवढं भारी वाटतंय ना, कारण की माझ्या पाठीनं आज एवढा बाप सिनॅरी आहे. म्हणजे माझी जिम अशा लोकेशनवर आहे ना, ज्या लोकेशनवर पाठी फक्त आणि फक्त असं एकदम प्ले झोन, प्ले ग्राउंड एरिया तुम्ही बघू शकता. तर आता चाललो जिमला, कारण की स्वतःसाठी आज काहीच केलं नाही, फक्त आराम केला. आराम म्हणजे आराम, कधी कधी आराम करणं पण गरजेचं आहे. तर आज आहे शोल्डर डे. आज बघूया काय करावं लागणार शोल्डर मध्ये. तर मला शोल्डर डे आवडतो, कारण की खूप छान वाटतं मला ती एक्सरसाइज. तर बघू आपण आज शोल्डर डे करून आपण भेटूया तुम्हाला माझ्या वर्कआउटवर, आणि तिथे आपण काहीतरी गोष्टी करणार. मला जे पाहिजे मी काहीतरी आज वेगवेगळं करायचं ट्राय करतोय. बघू. ऐसा ऐसा समझ किसी को उठा रहा है तू. अभी चालू करा तू बंद. देखो ऐसा डालने वाले भी क्लिप्स रहते ना, क्या नहीं दिख रहे तुझे. कैसा करेगा फिर तू. अभी नहीं दिख, कैसा डालते तेरे को नहीं पता. रॉन्ग बोल. हा एक शपथ मित्रांनो, वर्कआउट खूप गरजेचं आहे. कर मित्रांनो, तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगू तर मी जिम मध्ये आलेलो शोल्डर वर्कआउट करण्यासाठी, पण मी विचार केला की शोल्डर वर्कआउट नको यार. माझा मित्र 2 वर्षापासून मला भेटला नाही, तर मी विचार केला त्याच्याबरोबर बॅक बायसेप करण्याचा. तर इथून माझी सुरुवात झाली बॅक बायसेप हा वर्कआउट करायची, कारण की हाच एक वेळ असतो तिथे तुम्ही तुमच्या मित्रांना आपला मी टाइम देता. आणि मी त्या मी टाइमचा घेतला फायदा आणि माझ्या मित्रावर केला हा व्लॉग शूट. मला एकच गोष्टीचा आनंद होता, बायसेप जसे पंप दिसत होते तसेच माझं मनही आतून आनंदात होतं. तर मग काय, बायसेप मन खुश आणि मी झालो प्रफुल्लित. सो डन फॉर द डे हो गया. डन फॉर द डे, डन फॉर द नाइट हो गया हम लोग का आज का वर्कआउट फाइनली. मैं आज इसके साथ पहली बार वर्कआउट किया, वो भी 2 साल बाद ना. 2 साल बाद वर्कआउट किया तेरे साथ. मैं 2 साल पहले इसको मिला था, हम लोग खाली बात करते थे, बट ठीक है आज मैं इसके टाइम पे आ गया तो वर्कआउट हो गया. और आज मेरा दिन बहुत अच्छा गया, क्योंकि आज मैं खाली सोया हूँ, बाकी कुछ नहीं किया. प्रोडक्टिव करना था, बट रील देखते देखते इतना प्रोडक्टिविटी पे चला गया, ये 2 घंटा किधर गया पता नहीं. और इतना मैं बहुत पगला भाई, बहुत बहुत बहुत. आज तो भाई 2 घंटा हम लोग ने वर्कआउट किया है, वो इसके वजह से पता है तुम्हें. और इसने भाई ने भी मेरे वजह से वर्कआउट किया, ये भी घंटा करता नहीं है. कोई बात नहीं, तो देखने मिलेगा तुम लोग सबको. बाय, तब तक मिलते हैं नेक्स्ट व्लॉग के लिए.